नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारे, अलिबाग. नीट 2026साठी NMCने आपला ऑफिशियल सीट मॅट्रिक्स जाहीर केलेला आहे आणि या सीट मॅट्रिक्समध्ये संपूर्ण भारतामध्ये MBBSच्या 9,911 सीट्स वाढलेल्या आहेत आणि महाराष्ट्रामध्ये 400 सीट वाढलेल्या आहेत. याच्यामध्ये काही नवीन कॉलेजे आलेली आहेत आणि काही जुन्या कॉलेजमध्ये येणाऱ्या सीट वाढवल्या गेलेल्या आहेत. आणि NMCने ऑफिशियली सीट मॅट्रिक्स जो जाहीर केलेला आहे त्याच्यामध्ये संपूर्ण देशभरामध्ये 25 नवीन MBBS कॉलेज आलेली आहेत. या 25 MBBS कॉलेजमध्ये 7 गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत आणि 18 सेमी गव्हर्मेंट कॉलेज म्हणजे प्रायव्हेट कॉलेज आहेत. भारतामध्ये 9,911 सीट वाढलेल्या आहेत, तर महाराष्ट्रामध्ये 400 सीट वाढलेल्या आहेत. आता आपण महाराष्ट्रामध्ये ज्या सीट वाढलेल्या आहेत त्या सीट्स बघा. आता सुरुवातीला आपल्याला पहिल्यांदा गव्हर्मेंट MBBSच्या सीट्स बघायच्या आहेत. नंबर ऑफ कॉलेजेस किती आहेत गव्हर्मेंट, तर 42. टोटल सीट किती आहेत, 5,950. आणि याच्यामध्ये सीट किती वाढलेले आहेत, फक्त 50 सीट वाढलेल्या आहेत. अशा टोटल 6,000 सीट आहेत गव्हर्मेंट MBBSसाठी महाराष्ट्रामध्ये. आता या 50 सीट वाढल्या त्या कुठे वाढलेल्या आहेत, तर GMC नाशिकमध्ये 50 सीट आहेत, त्याच्यामध्ये एक्स्ट्रा 50 सीट वाढवलेल्या आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या 400 जागा वाढलेल्या आहेत त्यातल्या गव्हर्मेंट सीट्स फक्त 50 आणि त्याही GMC नाशिकला. आता आपण NMCने जाहीर केलेल्या ऑफिशियल सीट मॅट्रिक्समधल्या प्रायव्हेट MBBSच्या सीट महाराष्ट्रामध्ये किती वाढल्यात त्या बघायच्या आहेत. महाराष्ट्रामध्ये टोटल प्रायव्हेट कॉलेजेस किती आहेत, तर 44. सीट्स किती आहेत, 6,749. आणि सीट वाढलेल्या किती आहेत, 350 सीट वाढलेल्या आहेत. अशा टोटल सीट किती झालेल्या आहेत, 7,099. मग या 350 सीट कुठे वाढलेल्या आहेत, तर नवीन कॉलेज आलेली आहेत. एक BSP मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर, याच्यामध्ये 150 सीट्स आलेल्या आहेत. 150 सीट्स असलेलं हे प्रायव्हेट MBBS म्हणजे सेमी गव्हर्मेंट MBBS छत्रपती संभाजीनगरला आलेलं आहे. कॉलेजचं नाव आहे BSP मेडिकल कॉलेज. पुढचं सेकंड कॉलेज आहे माऊली मेडिकल कॉलेज बुलढाणा आणि याच्यामध्ये 100 सीटचं हे कॉलेज आहे. हेही सेमी गव्हर्मेंट कॉलेज आहे. पुढे DY पाटील कोल्हापूरला 50 सीट्स वाढवलेल्या आहेत. MGM कामोठे नवी मुंबईला 50 सीट वाढवलेल्या आहेत. अशा टोटल म्हणजे 150 अधिक 100 अधिक 50 अधिक 50 म्हणजे 350 जागा या वाढलेल्या आहेत प्रायव्हेट MBBSमध्ये. सुरुवातीला आपण गव्हर्मेंट कॉलेजच्या जागा बघितल्या, नंतर प्रायव्हेट कॉलेजच्या बघितल्या, तर टोटल आपण किती सीट वाढल्यात ते डिस्ट्रीब्युशन आपण बघूया. नंबर ऑफ कॉलेज गव्हर्मेंट 42 आहेत, प्रायव्हेट 44 आहेत. अशी टोटल 86 कॉलेज आहेत MBBSसाठी. पुढे गव्हर्मेंट MBBSमध्ये सीट्स किती आहेत, 5,950 आणि प्रायव्हेटमध्ये 6,749. अशा टोटल 12,699 सीट्स आहेत. सीट किती वाढलेल्या आहेत, गव्हर्मेंटमध्ये 50 आणि प्रायव्हेटमध्ये 350. अशा टोटल 400 सीट्स वाढलेले आहेत. मग टोटल सीट किती झालेले आहेत, गव्हर्मेंटमध्ये 6,000 अधिक प्रायव्हेटमध्ये 7,099. अशा 13,099 सीट्स टोटल सीट्स आहेत. सीट वाढलेल्या आहेत. त्यामध्ये गव्हर्मेंटमध्ये फक्त GMC नाशिकला 50 सीट्स आहेत आणि प्रायव्हेटमध्ये BSP मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर 150 जागा, माऊली मेडिकल कॉलेज बुलढाणा 100 जागा, DY पाटील कोल्हापूर 50 जागा, MGM कामोठे नवी मुंबई 50 जागा. अशा या 350 आणि गव्हर्मेंटच्या 50 मिळून टोटल 400 सीट्स वाढलेले आहेत. अजून याच्यामध्ये सीट्स वाढू शकतात आणि याच्यामुळे आपला जो कट ऑफ असेल गव्हर्मेंटचा आणि प्रायव्हेट MBBSचा हा कट ऑफ खाली येऊ शकतो आणि ही विद्यार्थ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. आपण इथं थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. काही डाऊट असेल तर कमेंट करा. आपण इथे थांबू, पुन्हा आपण भेटू असाच एक व्हिडिओ घेऊन.